हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी. आणि तांत्रिक अडचणींमुळे मध्य रेल्वे विस्कळीत. कल्याणहून सीएसएमटी कडे येणाऱ्या गाड्या 15 मिनिटं उशिरानं. कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल. मुंबई शहर भागात गेल्या 12 तासात 66 मिलीमीटर पाऊस. मालाड आणि गोरेगाव मधील बेस्ट वाहतुकीचे मार्ग बदलले. साईनाथ सबवेची वाहतूक मदिना मंजिल उड्डाणपुलावरून वळवली. मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाची हजेरी, तर अंधेरी सबवेमध्ये पाणी साचल्यानं वाहतूक बंद. मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यानं पुणे विमानतळावरून उड्डाण करणारी 19 विमानं रद्द. इंडिगोच्या विमानांना सर्वाधिक फटका. मराठा आरक्षणासाठी जरांगींकडून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा. आज सकाळी 10 वाजेपासून अंतरवाली सराटीत उपोषण. शरद पवार, अजित पवार आज डीपीडीसीच्या बैठकीत आमने सामने येणार. पुण्यात आज 2 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक होणार. वादग्रस्त आयएस पूजा खेडकरचा फिल्मी स्टाईल ड्रामा. वाशिमहून संभाजीनगरला जाताना रस्त्यात गाडी बदलली. विना नंबर प्लेटच्या गाडीत बसून पूजा खेडकर दिल्लीला रवाना झाल्याची माहिती. पूजा खेडकरवर यूपीएससी कडून गुन्हा दाखल. निवड रद्द करण्याबाबत कारणे दाखवा नोटीस जारी. खोटी कागदपत्र सादर केल्यानं कारवाई. भाजप नेत्या अमृता पवार शरद पवार गटात जाण्याची शक्यता. छगन भुजबळांविरोधात भाजपच्या अमृता पवार मैदानात. अमृता पवार येवला मतदारसंघातून निवडणुकीकरता इच्छुक. ठाकरे गटात प्रवेशानंतर मला धमक्यांचे फोन. धमकी मागे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांचा हात. वसंत मोरेंचा मनसे कार्यकर्त्यांवर आरोप. वसंत मोरेंकडून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल. आम्हीही 10 ते 12 प्रवक्त्यांची नेमणूक करून भाजपच्या खोट्या नॅरेटिव्हला जशास तसं उत्तर देऊ. बैठकीनंतर नाना पटोलेंची प्रतिक्रिया. विधानसभेत काँग्रेस महाविकास आघाडीतून सर्वाधिक जागांवर दावा करणार. कार्यकारिणीच्या बैठकीत जागा वाटपावर चर्चा. विधान परिषदेत फुटलेल्या आमदारांवर दिल्लीत निर्णय होणार. नागरिकांना आजपासून शिवकालीन वाघनखं पाहता येणार. काल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवशस्त्र शौर्यगाथा या प्रदर्शनाचं उद्घाटन पार पडलं. शिवरायांच्या वाघनखांनी कुणाचा कोथळा काढायचा नाही, पण विरोधकांच्या बुद्धीवर लागलेली बुरशी आणि गंज मुख्यमंत्री शिंदे काढतील. फडणवीसांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा. नियमबाह्य सरकार, नियमबाह्य वागणुक. महाराजांच्या विचारांना काळं फासण्याचा प्रयत्न. जुलमी सरकारचा कोथळा बाहेर काढू. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल. काही लोक वाघनखांवर शंका उपस्थित करतात, हे दुर्दैव. वाघनखांवर आक्षेप हा शिवरायांच्या पराक्रमाचा अपमान. मुख्यमंत्री शिंदेंचं विरोधकांवर टीकास्त्र. गाड्यांवर फास्टॅग नसल्यास भरावा लागणार दुप्पट टोल. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा निर्णय. मध्य रेल्वे मार्गावर उद्या ब्लॉक. उद्या सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान ब्लॉक असणार. तर हार्बर रेल्वे मार्गावर सुद्धा उद्या मेगा ब्लॉक. गणेश उत्सवानिमित्त कोकण रेल्वे मार्गावर 202 विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार. 21 जुलैपासून तिकिटाचं बुकिंग सुरू होणार. रत्नागिरी, भंडारा, गोंदिया जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट. तर रायगड, सातारा, सिंधुदुर्ग, नांदेड, अमरावती या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट. कोकण आणि विदर्भात आणखी 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज. नागपूरमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात. हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी.